हॅलो 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 वेलकम टू द न्यू व्लॉग. सो आज मी घरातल्या काही गोष्टी आवरणार आहे ज्या खूप दिवसापासून पेंडिंग आहेत. सो मोटिवेशन आहे आज भरपूर काम करण्याचं. आजचा दिवस सुरू करूया. आज मी स्विमिंगला लवकर जाणार आहे कारण आंघोळ करायला लागते नंतर म्हणजे 3-3दा आंघोळ होते. ऑब्व्हियसली आंघोळ अशी 2दाच होते, पण पूलमध्ये पण खूप वेळ पाणी म्हणजे पाण्यामध्ये असतो आपण. मग सकाळी पण आंघोळ करा, पूलमध्ये जा, नंतर संध्याकाळी म्हणजे रात्री पुन्हा घरी आल्यानंतर आंघोळ करा आणि केस खूप खराब होत आहेत गाईज. हा अपडेट द्यायचा होता मला आयुष्यात. स्किनवर तितका परिणाम नाही झालेला कारण उन्हात मी नाही केलं आहे अजून स्विमिंग. सो स्किन तर तशी चांगली आहे. थोडंसं हलका ड्रायनेस वाटतो मला, जास्त ड्रायनेस म्हणजे, पण बाकी ठीक आहे. सो आता मी फ्रेश होते, चेंज करते आणि आम्ही स्विमिंगला जाणार आहोत. गॉड, आमच्या इथे ना विंडोतून माकड दिसतोय. मी दाखवते तुम्हाला बाल्कनीतून. सॉरी. हां गुडीने केळं दिलं आणि ब्रुनो इथे इनसिक्युअर होतं. हाय बबू, डू यू वॉन्ट मोर? इकडे ये, इथून या. तू पडायचा नाही ते. नाही पडणार. हे पडशील मागे. 6.5 hours later. आहे थोडंसं गाईज. सो आज आम्ही प्रॅक्टिस करतोय. म्हणजे मी तरी स्पेशली, म्हणजे गुड्डीचं माहिती नाही, तिथं मज्जा करत असते. मी प्रॅक्टिस पण करते ती, पण मला आज हे प्रॅक्टिस करायची आहे की माझा हात, मी व्हिडिओजमुळे ना आयडिया येते ॲक्च्युली की माझं काय चुकत असेल. सो माझा असा स्ट्रेट हात नाही जा जेव्हा मी पाणी बाजूला करते, आणि पाय पण मी अशी पटापट हलवते. जर मला पाय हे करायची, मुवमेंट करायची पायांची, मी ती प्रॅक्टिस एक करायला लावली आहे की मी पाय स्लो मारेन, अशी घाई नाही करणार आणि हात स्ट्रेट ठेवून मग पाणी पुश करेन. ही प्रॅक्टिस करते मी. भारी एकदम. गुड्डी टर्न घेऊ शकते. उलटा शवासन हो ना. एक काका येतात, गुड्डी पाण्यामध्ये टर्न घेते. गुड्डीचं टॅलेंट बघा. चल, या टॅलेंटवर तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये सांगा काही. आज मी हा यांचा टी शर्ट घातला ना, तर खूप ढगाळ आहे, त्याच्यात खूप पाणी जातं आणि मला असं हेवी फील होतं. काय करू मी आता? हे खूपच लूज आहे टी शर्ट. गाठ मारून बघते ना, खूपच मोठं आहे माझ्या साईजसाठी. पाण्यात नाही जमत आहे. स्वतःने अशी नॉटला काढली आहे, तुटली ती नॉट पाण्यात यार.
आता रिअलाईज झालं की मी ना असे खाली हात मारते आणि हे मला कधी रिअलाईज झालं जेव्हा मी चुकून म्हणजे आपोआपच जेव्हा हात मारत होती तेव्हा एकदा हात असा मी एकदम स्ट्रेट मारला तेव्हा मी खूप पुढे आले, जास्त पुश होते त्याच्याने बॉडी. ते ट्राय करते आता. अजून एक टॅलेंट अनलॉक केलंय गुड्डीजीने, ते बघा. चल तिला गोल गोल फिरता येते महिन्यात. काय माहिती कोऑर्डिनेट नाही होते पाय हाताशी. तर मी आता ते फ्रॉक स्टाईलने स्विमिंग करतात ना तसं ट्राय केलं, पण मला नाही जमत आहे. आणि त्याच्यामुळे ते ट्राय करायला गेले का मला एका पायाचं नख दुसऱ्याला लागलं. पण जर पाय थापून स्विमिंग करायचं तर तुझे 2 पाय नख पाडायला काय गेले का? मग जवळ येतातच ना ते पाय, तेव्हा लागलंय नख. जाऊ दे, ठीक आहे. गुड्डीला जमलंय, मला नाही जमलेलं. कन्फ्लिक्ट झालेला आहे मित्रांनो. समजलं आलं मला. येतेस का तू माझ्या ब्लॉगमध्ये? हां जवळ ये. ह्याच्यामध्ये मी घुमत जाते सांग आता चालूच ठेव. काहीच गुड्डीचा नवीन टॅलेंट बघा काहीच. इथे पुढे ये आणि ह्याच स्पेसमध्ये कर.